नमस्कार लाडक्या बहिणींनो. तर आतापर्यंत ज्या बहिणीची ई केवायसी झालेली नाहीये, त्यांनी या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर सांगितलेलं आहे कसं ई केवायसी करायची आहे. वडील हयात आहेत, पती हयात आहेत, कोणी नाही, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर सगळ्यात आधी या इंटरफेस दिसेल तुम्हाला. वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून आपल्याला या वेबसाईटवर यायचं आहे. इथे लाभार्थी आधार क्रमांक, म्हणजे ज्या बहिणींची ई केवायसी करायची आहे किंवा राहिलेली आहे, त्यांनी इथं त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे. इथं आपण आधार क्रमांक टाकून घेऊया. आधार नंबर चुकू द्यायचा नाही. इथं कॅप्चा टाकायचा आहे आणि कॅप्चा सुद्धा व्यवस्थित भरायचा आहे. मी सहमत आहे वर क्लिक करायचं आहे. ओटीपी पाठवावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर काय होईल, तुमचा जो आधारला रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्याच्यावर ओटीपी जाईल पहिल्यांदा. तर आपण चेक करूया मोबाईलवर ओटीपी आलाय का. मोबाईलवर ओटीपी आलेला आहे. आपण ओटीपी इनपुट करत आहोत. इथं सबमिटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला विचारेल विवाहित का अविवाहित आहे. पती हयात आहेत म्हणून आपण क्लिक करायचं आहे, नाहीतर अदरवाईज दुसरा ऑप्शन घेऊ शकता जे तुम्हाला लागू होते ते. इथं पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे आपल्याला. त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे आणि इथं मी सहमतवर क्लिक करायचं आहे. ओटीपी जाईल मोबाईलवर. ओटीपी एंटर करून टाकायचा आहे मग पुन्हा इथे. त्यानंतर इथं पतीचे नाव येईल. आपल्याला जात प्रवर्ग निवडायचा आहे जो काय ऍप्लिकंटला लागू आहे ते. त्यानंतर इथं खाली विचारेल माझ्या कुटुंबातील कोणी सरकारी कर्मचारी आहे का, उपक्रमांक, मंडळ. आपण जे काही लागू असेल तर हो करायचं, अदरवाईज नाही करायचं. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात कार्यरत नाही, नसेल तर नाही करायचं, असेल तर हो करायचंय. त्याच्यानंतर उपरोक्त अनुक्रमांक 1 व 2 ही माहिती खरी आहे दिलेली. त्यानंतर नाही नाही आपण इथं केलं सपोज. उपरोक्त अनुक्रमांक ए व बी मध्ये देण्यात आलेली माहिती खरी आहे खोटी आढळल्यास पात्र राहील. याला टिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीनं दिसू शकते इंटरफेस.
आपण याची स्क्रीनशॉट घेण्यासाठी व्हॉट्सअप ओपन करत आहोत. आपली ई-के-वाय-सी कंप्लीट झालेली आहे आणि ॲप्लिकंटला आपण स्क्रीनशॉट पण पाठवून दिलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला ई-के-वाय-सी कंप्लीट करायची आहे. थँक यू.